नागपंचमी स्पेशल आपण हे पुरणाचे दिंड बनवत आहोत आणि हे दिंड आहे ना फटाफट बनवून तयार होतात। याचं जे प्रमाण आहे ते अगदी अचूक आहे, म्हणजे पुरण जास्त झालं कणिक जास्त आली असं अजिबात होणार नाही। प्रमाणबद्ध ही रेसिपी आहे आणि या दिंडचं आवरण आहे ना ते छान पातळ मऊ राहावं म्हणून पण खूप साऱ्या टिप्स आहेत। हे बघा फोडूनही दाखवते, काय कमाल दिसते। पटकन रेसिपी सुरू करूयात। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। नागपंचमी आहे आणि नागपंचमी विशेष आज आपण पुरणाचं दिंड कसं बनवायचं ते बघणार आहोत। ही रेसिपी 2017 साली मी पोस्ट केली होती, बरीच जुनी झाली, त्यामुळे एक फ्रेश व्हर्जन आणि फ्रेश व्हिडिओ ऑडिओ क्वालिटी घेऊन ही रेसिपी तुमच्यासाठी पुन्हा बनवत आहे। तर यामध्ये ना पुरणाचं जे आवरण आहे ते मी तेव्हाही सांगितलं होतं की ते पातळसर हवं, त्याला छान अशी ग्लेज हवी, चकाकी हवी, म्हणजे खाताना ते दिंड अजिबात वातड लागत नाही किंवा वातड लागू नये यासाठी खूप साऱ्या टिप्स आहेत। बरं, यासाठी पुरण बनवताना आपण पुरण अजिबात वाटणार नाही आहोत, अतिशय साध्या सोप्या स्टेप्समध्ये हे पुरणाचं दिंड बनवून तयार होईल। तर सगळ्यात आधी काय करायचं, सगळ्यात आधी अर्धा कप मी घेतलेली आहे चणा डाळ। तर ही चणा डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता अर्धा कप चणा डाळ आहे तर 1 कप पाण्यातच ती आपण भिजत घालणार आहोत। हे बघा, ही आता एक 5 तास मी चणा डाळ भिजवून घेतलेली आहे, छान फुलली आहे आणि त्यामध्ये जे पाणी आपण घातलं होतं ते पाणीही छान शोषून घेतलेलं आहे। आता यामध्ये ना आपण वाढीव पाण्याचा अजिबात वापर करणार नाही, कारण कटाची आमटी इथे बनवत नाही। जेव्हा कटाची आमटी लागते ना तेव्हा मग पाण्याचा वापर तुम्ही इथे जास्त करू शकता, पण आपण दिंड बनवण्यापुरतंच पुरण तयार करतो, त्यामुळे कट आपल्याला नको आहे। आता झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। चला, आता हे पुरणाचं दिंड बनवण्यासाठी कणिक मळून घेऊयात। आता ही कणिक मळताना आहे ना विशेष काळजी घ्यायची, म्हणजे आवरण आपलं छान पातळसर होतं, खाताना अजिबात वातड लागत नाही, छान सॉफ्ट होतं। तर 1 कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय, यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, 1 चमचाभर तेल। आता ह्या आवरणासाठी कणिक जेव्हा मळता तेव्हा कणिक मळताना तेल घालणं गरजेचं आहे। हे तेल छान असं या कणकेमध्ये एकजीव करून घ्यायचं। हे तेल छान आता असं एकजीव झालं कणकेमध्ये, गव्हाच्या पिठामध्ये, की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा गोळा तयार करायचा। तर गोळा मळताना काय थोडं थोडं पाणी घालत मळत जायचं, खूप पाणी एका वेळेस नाही घालायचं आणि खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही, असं आपल्याला ही कणिक मळून घ्यायची। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता ही कणिक आहे ना छान अशी मळून मळून घ्यायची, जितकी छान मळाल तितकं त्यामध्ये ग्लुटनचं जाळं निर्माण होतं आणि आपलं पुरणाचं जे आवरण आहे ते चिवट होत नाही, छान असं मऊ राहायला मदत होते। त्यामुळे थोडं 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 पाणी लावून मळून मळून घ्या आणि मळून मळूनच ही कणिक मऊ करून घ्या। चला, हे छान आहे ना असं मळून मळून घेतलंय, अशी चकाकी येईपर्यंत मळून घ्यायचं। हे बघा, आता यावर झाकण ठेवूयात आणि कुठलीही कणिक ज्याप्रमाणे आपण मुरण्यासाठी ठेवतो त्याचप्रमाणे 10 मिनिटं ही व्यवस्थित मुरवून घेऊया। चला, आता इथे ही पुरणाची डाळ छान शिजवून घेतलेली आहे, 4 शिट्ट्या काढल्या। आता ही बघूयात, आता ही छान शिजली आहे, पाण्याचा अंश पण यातला निघून गेलाय आणि एकदम मऊसूत झाली आहे। आता ही सगळी डाळ आहे ना एक तव्यामध्ये आपण काढून घेऊया। आता गॅस सुरू करूया। गॅस सुरू का करायचा, कारण जसं ही डाळ मध्ये थंड झाली तर ती मॅश नाही होत, त्यामुळे गरम गरम असतानाच आहे ना अशी मॅशर घ्यायचा आणि छान घोटून घ्यायची, म्हणजे मग पुरण वाटायची अजिबात गरज नाही पडत। चला, हे बघा छानपैकी हे एकजीव झालेलं आहे, पुरण वाटायची गरज देखील नाही। आणि आता काय करूयात, अर्धा कप आपण चणा डाळ घेतली होती, यामध्ये अर्धा कपच गूळ घ्यायचा आहे आणि गूळ आणि डाळ एकत्र शिजवून घ्यायचे। आता गूळ बघा विरघळला, गूळ विरघळला की पुरण असं हलकंसं सैलसर व्हायला सुरुवात होते। आता हे थोडं आणखी घट्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पुरण, आणखी 5 मिनिटात हे बनून तयार होईल।
सो टोटल हे 10 मिनिटं पुरण शिजवून घेतलेलं आहे आणि गूळ घातल्यावर हलका सैलसर झालं होतं. आता हा बघा छान असा गोळा बनून तयार होतो. आता गॅस बंद करूयात. यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं. कुठलाही गोडाचा पदार्थ असेल ना, चिमूटभर मीठ घातलं की त्याचा स्वाद कमाल लागतो. वेलचीची पूड आणि अगदी नगभर जायफळ, कारण पुरण आहे, गूळ आहे. गूळ असला की जायफळ हवंच त्यामध्ये. आणि शक्य असल्यास सुंठ पावडर पण घाला. अगदी नखभर जायफळ. आता हे मिसळून घेऊयात आणि हे मिश्रण थंड करूयात. पुरण तयार आहे. कणिकही छान मुरलेली आहे, तुम्ही बघू शकाल. आता ही पुन्हा एकदा 1 मिनिटभर छान अशी मळून घ्यायची. जितकं तुम्ही हे मळाल ना कणिक, तितकी ती हलकी होते आणि त्याचं आवरण अजिबात मग चिवट होत नाही. तर याचे आपण 6 गोळे तयार करून घेणार आहोत. हे जर प्रमाण तुम्ही घेतलं तर 6 पुरणाचे दिंड छान बनवून तयार होतात. आता पुन्हा हे हलकंसं एकसारखं करून घेऊया. आता हे लाटताना अजिबात काही लावायची गरज नाही. हे बघा अजिबात चिकटत नाही आहे. अगदीच लागलं तर थोडंसं तेल लावा. पण तुम्ही जर कणिक छान तिंबून घेतली असेल, मळून घेतली असेल तर काहीच गरज नाही पडत. आता हे लाटताना जितकं शक्य असेल ना तितकी याची पातळ पोळी लाटून घ्यायची, गोलच लाटायची. आता इथे तुम्ही बघू शकाल तेल किंवा पिठाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आणि शक्य असेल तितकं हे पातळ असं लाटून घ्यायचं. एकदम पातळ केलेलं आहे. आणि पीठ नका लावू किंवा तेलही नका लावू. तेल जरी लावलं ना तरी नंतर ते उकडल्यानंतर, थंड झाल्यानंतर ती एक चव राहते त्याची. त्यामुळे तेल पीठ लावायचं शक्यतो टाळलेलं बरं. त्याच्या मधोमध पुरण भरून घ्यायचं आणि याला असं आकार देऊयात एक छान चौकोनी. आता हे दुमडून घ्यायचं. घडी घालायची चारही बाजूने. आणि इथे तुमचं पुरणाचं दिंड बनवून तयार आहे. आता इथे वाफवून घ्यायचं आहे. तर इथे एक प्लेट आहे, त्यावर केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यावर हे दिंड ठेवलं आहे. आणि याच प्रकारे सगळे दिंड आपण तयार करूया. चला इथे पुरणाचे दिंड बनवून तयार आहेत. तुम्ही बघू शकाल छान असे पातळ आवरण झालेलं आहे आणि 6 व्यवस्थित बनवून तयार होतात. पुरणही पुरतं, कणिकही उरत नाही. म्हणजे अगदी अचूक प्रमाण आहे. अर्धा कप डाळ आणि 1 कप गव्हाचं पीठ या प्रमाणात तितकंच ते सारणही पुरतं, कणिकही मुरते. आता हे आपण वाफवून घेऊयात. आता हे वाफवण्यासाठी स्टीमर घ्यायचा. स्टीमरच्या बेसला असं दणकून पाणी उकळून घ्यायचं. कोमट पाण्यात, हलक्या गरम पाण्यात हे डिश नाही ठेवायची कधीच. कुठला जो पदार्थ तुम्हाला वाफवायचा आहे छान अशी उकळी आली पाहिजे आणि मग ही प्लेट यामध्ये ठेवायची. तर हे हलकंसं स्टाईलला चिकटतं असं वाटतंय म्हणून मी मध्यभागी करून घेते. तर यावर झाकण ठेवूयात आणि मध्यम आचेवर 12 ते 13 मिनिटं वाफवून घ्यायचे. खूप जास्त वेळ हे स्टीम करायचं नाही. 15-20 मिनिटं इडलीसारखं तुम्ही ठेवलं तर ते आवरण आहे ना जास्त शिजलं जातं आणि मग ते फार चामट लागतं खाताना. त्यामुळे असं छान आवरण मऊसूत राहावं असं वाटत असेल तर 12 मिनिटं 13 मिनिटं पुरेसं होतात. आणि मोठ्या आचेवरच ठेवा, मंद आचेवर ठेवू नका आणि छान ते वाफवून घ्या. आता हे काढायचं बाहेर आणि हे आता हलकंसं थंड करूयात आणि मग काढूयात. हे बघा अजिबात चिकटले नाही आहे, छान असे दिसत आहेत. कमाल. पुरणाचे दिंड छान थंड झालेले आहेत. हे बघा आता हे काढूयात. आता एक दिंड कट करूनही बघूयात. हे बघा पुरण छान आत भरलेलं आहे, तेही शिजलंय, दिंडही छान शिजलंय आणि कुठेही आवरण असं चामट झाल्यासारखं वाटत नाही. त्यावर एक छान ग्लेज आहे, चकाकी आहे आणि खूप सुंदर दिसते. या नागपंचमीला हे पुरणाचे दिंड नक्की
नक्की बनवून बघा. आदल्या दिवशी तुम्ही पुरण तयार करून ठेवू शकता आणि ऐनवेळेस कणिक मळून मग हे पदार्थ वाफवू शकता. आता पंचमीच्या दिवशी प्रत्येक भागात पद्धत वेगवेगळी आहे. काही जण फक्त वाफवलेले पदार्थ खातात, काही जण गॅस पेटवत नाही, काही जण चिरत नाहीत पदार्थ, तळून खातात, वाफवलेले खातात. सो तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही हे फॉलो करू शकता. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या पारंपरिक पदार्थासोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.